तुला रडवणारे आज आनंदात असतील, पण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा वेळ येऊ दे. तुझ्या डोळ्यात अश्रू आणणारेच एक दिवस तुझ्यासमोर रडतील. मित्रांनो, जर तुम्हालाही लोकांनी खूप त्रास दिला आहे, विश्वासघात केला आहे, तर आजचा हा स्वामी समर्थाचा संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आजच्या या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी तुला रडवलं तेच एक दिवस तुझ्यासमोर रडतील. असं का म्हणतात? आयुष्यातील दुःख, अपमान, अन्याय, शत्रूंचा त्रास आणि मनातील वेदना यामधून बाहेर पडण्यासाठी स्वामी समर्थांचे हे शब्द तुम्हाला नवीन ताकद देणार आहेत. जर तुम्ही खूप अडचणीत असाल, लोकांनी फसवलं असेल किंवा आयुष्यात खूप संघर्ष सुरू असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा माणूस आयुष्यात खूप अन्याय सहन करतो, अपमान सहन करतो, स्वतःचे लोक साथ सोडतात आणि मनात एकटेपणाची वेदना वाढते, तेव्हा मनातून एकच प्रश्न बाहेर पडतो, मी एवढं चांगलं करूनही माझ्याबरोबर असं का घडतंय? अशा वेळी अनेक भक्तांना वाटतं की स्वामी समर्थ जणू कानात सांगत आहेत, बाळा ज्यांनी तुला रडवलं तेच एक दिवस तुझ्यासमोर रडणार आहेत. या वाक्यामध्ये सूड नाही तर कर्माचा गूढ नियम आहे. स्वामी समर्थ कधीच द्वेष शिकवत नाहीत, पण ते इतकंच सांगतात की जो दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणतो त्याला त्या अश्रूंची किंमत एक दिवस नक्कीच समजते, आणि जो सहन करतो, संयम ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, त्याचं रक्षण स्वतः परमेश्वर करत असतो. स्वामी समर्थ सांगतात, तुझं मन, तुझं सहन करणं, तुझं प्रामाणिक मन हे सर्व मी पाहतो आहे. माणसं तुझ्यावर हसतील, तुला कमी लेखतील, तुझा विश्वास तोडतील, पण लक्षात ठेव, स्वामींच्या दरबारात प्रत्येक वेदनेचा हिशोब असतो. कधी कधी जीवनात अशी परिस्थिती येते की आपण कोणालाही आपलं दुःख सांगू शकत नाही. मन रडत असतं, पण चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं. लोकांना वाटतं आपण मजबूत आहोत, पण आपण आतून तुटलेले असतो. अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, रड पण हार मानू नकोस. कारण जे लोक तुला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुझ्या संयमाची परीक्षा घेत आहेत, आणि ही परीक्षा संपली की तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की दुसऱ्याचं वाईट करून कोणीही सुखी राहत नाही. काही लोक सुरुवातीला खूप आनंदात दिसतात, त्यांनी तुला दुखावलं, तुझा अपमान केला, तुला कमी लेखलं, आणि तरीही ते मस्त जगताना दिसतात. पण स्वामी म्हणतात, कर्माचा न्याय शांत असतो पण अचूक असतो. आज ज्यांनी तुला रडवलं आहे, उद्या त्यांनाच त्यांच्या कर्माचं फळ मिळेल. कदाचित परिस्थिती त्यांना रडवेल, कदाचित एकटेपणा त्यांना तोडेल, कदाचित पश्चाताप त्यांना जाळेल. कारण दुसऱ्याचं मन दुखावून कोणीही कायम आनंदी राहू शकत नाही. पण तू त्यांच्या दुःखात आनंद मानू नकोस. स्वामी समर्थ सूड शिकवत नाहीत, ते करुणा शिकवतात. जेव्हा तुझ्यावर अन्याय करणारा माणूस एक दिवस तुझ्यासमोर अश्रू घेऊन उभा राहील, तेव्हा तुझ्या मनात द्वेष नसावा, कारण त्या क्षणी तू आधीच जिंकलेला असशील. खरं सामर्थ्य बदला घेण्यात नाही, तर शांत राहण्यात आहे. तुला रडवणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी मोठमोठे शब्द लागणार नाहीत. तुझं यश, तुझी शांतता आणि तुझं हसणं हेच सर्वात मोठं उत्तर असेल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी तुला फसवलं त्याच्यावर वेळ न्याय करेल. तू फक्त तुझा मार्ग सोडू नकोस. कधी कधी आपण इतके दुःखी होतो की देवावरच राग येतो. वाटतं, स्वामी माझ्याबरोबरच असं का होतं? पण स्वामींचं उत्तर असतं, कारण मी तुला कमकुवत नाही तर मजबूत बनवत आहे.
सोने जसं आगीत तापल्यावर अधिक चमकतं, तसंच माणूस दुःखातून गेल्यावर अधिक मजबूत होतो. आज तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला कमजोर वाटत असतील, पण हेच अश्रू उद्या तुझी ताकद बनतील. तुला रडवणारे लोक तुझं वर्तमान बघत आहेत, पण तुझं भविष्य स्वामी बघत आहेत. आज तू एकटा असशील, पण उद्या तुझं आयुष्य इतकं सुंदर होईल की लोक तुझ्याकडे बघून आश्चर्यचकित होतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तू चुकीचा नाहीस. कधी कधी चांगल्या माणसांनाच जास्त परीक्षा द्याव्या लागतात, कारण चांगल्या माणसाकडे सहन करण्याची शक्ती असते. वाईट माणूस थोड्याशा दुःखाने तुटतो, पण चांगला माणूस 1000 दुःखातही उभा राहतो. तुझं मन जर आज खूप दुखावलेलं असेल तर एक काम कर, रोज काही मिनटं शांत बस आणि मनापासून स्वामी समर्थांचं नाव घे. श्री स्वामी समर्थ हा जप फक्त शब्द नाही, तर आत्म्याला बळ देणारी शक्ती आहे. जेव्हा तू मनापासून स्वामींचं नाव घेतोस, तेव्हा तुझ्या आतली भीती कमी होते. तुझ्या मनात आशेचा दिवा पेटतो आणि हळूहळू तुला जाणवतं, मी एकटा नाही, स्वामी माझ्याबरोबर आहेत. तुझ्यावर अन्याय करणारे लोक काही काळासाठी जिंकलेले दिसतील, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. कारण खोटेपणाचा आवाज मोठा असतो, पण सत्याची ताकद जास्त असते. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ येऊ दे, मी सर्व ठीक करीन. म्हणूनच आज तू रडत असशील, पण हे कायमचं नाही. तुझ्या आयुष्यातही आनंद येणार आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू परत येणार आहे. तुझ्यावर विश्वास न ठेवणारे लोक एक दिवस तुझंच कौतुक करणार आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, आज ज्यांनी तुला दुर्लक्षित केलं, तेच उद्या तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ मागतील. कारण वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने एका क्षणात परिस्थिती बदलू शकते. पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं मन कटू होऊ देऊ नकोस. दुःखामुळे स्वतःला बदलू नकोस. लोक वाईट आहेत म्हणून तूही वाईट बनू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं चांगुलपण कधी सोडू नकोस. कारण शेवटी जिंकणार तेच असतात ज्यांचं मन स्वच्छ असतं. तुला रडवणारे लोक तुला कमजोर समजत असतील, पण त्यांना माहिती नाही की तुझ्या मागे स्वामी समर्थांची शक्ती उभी आहे. आणि ज्या व्यक्तीच्या पाठीशी स्वामी असतात, त्याला हरवणं कोणालाही शक्य नसतं. म्हणून आता रडणं थांबव आणि स्वतःला सांग, माझ्यावर अन्याय झाला आहे, पण माझा अंतच झालेला नाही. ही वेळ निघून जाईल, हे दुःख संपेल आणि एक दिवस तुझं आयुष्य इतकं सुंदर बनेल की आजचे अश्रू तुला आशीर्वाद वाटतील. शेवटी स्वामी समर्थ फक्त एवढंच सांगतात, ज्यांनी तुला रडवलं त्यांच्यासाठी द्वेष ठेवू नकोस, कारण त्यांचा न्याय वेळ करेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि खरंच जेव्हा भक्त पूर्णपणे विश्वास स्वामींच्या चरणी ठेवतो, स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्याचं रक्षण स्वामी स्वतः करत असतात. त्याच्या डोळ्यातले अश्रू वाया जात नाहीत. त्यांच्या सहनशक्तीचं फळ हे त्याला नक्की मिळतं. म्हणून धीर धर. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या तुझ्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य असेल आणि त्या दिवशी तुला समजेल, स्वामी समर्थांनी तुला कधीच एकटं सोडलं नव्हतं. म्हणून भक्तांनो, आज परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला कधीच कमजोर समजू नका. कारण तुमच्या प्रत्येक अश्रूवर स्वामी समर्थांची नजर आहे. ज्यांनी तुम्हाला रडवलं त्यांचा न्याय वेळ करेल, पण तुमचं रक्षण स्वामी करतील. फक्त एकदा मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.